कैरीचं चटकदार लोणचं करू जेवणाची चव वाढवणारं। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। कैरीचं लोणचं करण्यासाठी या 3 कैऱ्या घेतल्या आहेत। गावरानी कैऱ्या आहेत, पाव किलो कैऱ्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून कैऱ्यांचं असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कैरी ही आंबट आहे, पण हिचं लोणचं खूप छान होतं आणि आपण हे तात्पुरत्या स्वरूपातलं लोणचं करीत आहोत। लोणच्याला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि हे लोणच्याचे कैरीचे जे तुकडे आहेत ते बाउलमध्ये काढून घेतले आहेत एका मोठ्या बाउलमध्ये। आणि आपण फोडणीचं जे तेल गरम झालं आहे त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग घातलेला आहे आणि ही थंड झाल्यानंतर ही फोडणी आपण कैरींच्या तुकड्यावर घालणार आहोत। 2 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे तुकड्यांवरती चवीनुसार। तर या ठिकाणी मी लोणच्याचा तयार मसालाच बाजारात मिळतो तो आणलेला आहे। तर 4 टेबलस्पून हा तयार मसाला मी घातला आहे। जर मसाला नसेल घालायचा तर आपण घरातीलच हळद, हिंग, तिखट, मीठ घालू शकतो आणि मोहरीची पूड 1 चमचा घालायची आणि तरीसुद्धा लोणचं खूप छान तयार होतं। पण मी मसाला घातला आहे पटकन होण्यासाठी। सर्व छान मिक्स करून घेतले चमच्याने आणि हे वरतून खालून ढवळून घेतलं आणि अर्धा तास हे लोणचं झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे मसाला आणि मीठ जो आहे तो चांगला मुरतो। सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। अर्धा तासानंतर फोडणी जी आहे तयार केलेली ती थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली फोडणीचं तेल त्या कैरींच्या तुकड्यांवर घातलेलं आहे। थंड फोडणीच तेल थंड करून घ्यायचं तेल, मगच आपण फोडणीचं तेल या लोणच्यावर घालायचं, म्हणजे लोणचं चांगलं टिकतं। आपण जेव्हा वर्षभराचं लोणचं करतो तेव्हासुद्धा तेल थंड करूनच घ्यायचं। तर हे लोणचं छान हलवून घेतलेलं आहे आणि हे असं दिसतं आहे पहा। पण दुसऱ्या दिवशी हे लोणचंचा रंग बदलला आहे, तेल छान सुटलेलं आहे। 1 दिवसानंतर ते छान मुरलं आहे पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।